रामकृष्ण हरी मंडळी. मी हरिभक्त परायण गणेश महाराज शिगवण आपणा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन चॅनल सोबत तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर व्हिडिओ बनवण्यास कारण की आजपासून असं ठरवलंय की आपण ब्लॉगिंग सुद्धा चालू करायची. म्हणजे आता कीर्तनाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावांमध्ये फिरणं होतं, वेगवेगळ्या गावात जाण्याची संधी मिळते आणि बऱ्याच ठिकाणी फार गोड अनुभव येतो. जसं की आज मी चाललोय पोलादपूर तालुक्यात, रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यामध्ये कुडपण नावाचं एक गाव आहे. मला वाटतं जून महिन्याच्या 1 तारखेला मी या गावात गेलो होतो कीर्तनाकरता. त्याला शेलाराचं कुडपण असं सुद्धा म्हणतात. आणि इतकं सुंदर गाव आहे, इतकं सुंदर निसर्गरम्य गाव आहे. म्हणजे साहजिकच आहे, अगदी महाबळेश्वरच्या सीमेवरती ते गाव आहे. आणि रस्त्याचा व्ह्यू तर इतकं सुंदर वाटतं तिथं गेल्यानंतर. आणि मी लास्ट टाइम गेलो तेव्हा सुद्धा मला इच्छा निर्माण झाली होती की आपण एक व्लॉग खरोखर बनवायला पाहिजे होतं. आमच्या गाडीची मंडळी होती, त्या मंडळींची सुद्धा चर्चा झाली होती. त्यामुळं आज मी ठरवलं की जसं तोडकं मोडकं का होईना एक छोटासा ब्लॉग तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन यायचा. आणि याच्या आधीही थोडासा ब्लॉगिंगचा प्रयत्न केला होता. आपलं जे चॅनल आहे गणेश महाराज ऑफिशियल, आता खऱ्या अर्थानं त्या चॅनलची कॅटेगरी पूर्णपणे वेगळी आहे. आपण फक्त वारकरी चाली, कीर्तनं, भजनं, प्रवचनं ह्या सगळ्या गोष्टी इथं टाकत असतो. त्यामुळं ब्लॉगिंगच्या 4-5 व्हिडिओ होत्या, त्याला काही तितका रिस्पॉन्स मिळाला नाही. कारण कॅटेगरी डिफरंट असल्या कारणानं लोकांना तिथं कदाचित इंटरेस्ट येत नाही. म्हणून ब्लॉगिंगसाठी एक स्वतंत्र चॅनल असावं, त्याच्यावरती ब्लॉगिंगच्या व्हिडिओ याव्यात असं मला वाटलं. तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली मला नक्की सांगा. ही आयडिया कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा. आणि या नवीन संकल्पनेला जर तुमचा सपोर्ट असायलाच पाहिजे. कारण का नसणार, मी काय वाईट करतोय नाही करत. त्यामुळं चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणारी चांगली माणसं या जगात आहेत. त्यामुळं या चॅनलला तुमचा सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा करतो, अशी आशा बाळगतो. कारण तुमच्या सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही. आणि आपलं फिरणं चालूच असतं. मग हे फिरणं वाया का घालवावं? जो अनुभव, ज्या गोष्टी पाहायला आपल्याला मिळतात त्या लोकांना सुद्धा दाखवाव्या या हेतून या चॅनलची सुरुवात केलेली आहे. आणि अशा व्हिडिओ येत राहणार. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि सपोर्ट करण्यासाठी काय करायला लागते? काहीच करायला लागत नाही. काय पैसे मागतोय मी? नाही. सपोर्ट करण्याकरता लाईक करावं लागतं, ते फ्रीमध्ये होतं. सपोर्ट करण्याकरता व्हिडिओ शेअर करावी लागते, ते सुद्धा मला वाटतं फ्री आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं आणि ते तुम्ही कराल अशी आशा आहे. आणि अजून काय बोलायचं असतं ब्लॉगमध्ये? नाही, मला त्या व्यासपीठा व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं बोलायची सवय नाही. अगदी मला कोणी 2 गोष्टी भाषणाच्या जरी करायला सांगितलं तरी आपल्याला ते जमत नाही. व्यासपीठाची ताकद वेगळी असते. तर पाऊस भरपूर आहे. म्हणजे 2-3 दिवस पावसाचा तडाखा आहेच. पण आता सुद्धा पावसाने सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता पाऊस किती आहे. थांबा. तर मित्रांनो, आता आपण आहोत कशेडी बोगद्याच्या जवळ. बघू शकतो आता आपण कशेडी बोगद्यात आलोय. रोड फार खराब आहे, फार. मुंबई गोवा हायवे तर आता जगात प्रसिद्ध झालाय खराब असण्याच्या बाबतीत. चांगला प्रसिद्ध कधी होणार आहे आता गडकरी साहेबांनाच माहिती. तर आपण आता बोगद्यात प्रवेश केलेला आहे. बरं, माझी बोलण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? कारण हे गाईज, हॅलो गाईज, हे काय आपल्याला जमत नाही. गरीब माणूस आहे, साधा भोळा माणूस आहे. त्याच्यामुळे जी भाषा मला जमते, कॅमेरा फ्रेंडली जे वाटतंय मला ते मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून तुम्हाला काही सुचवावंसं वाटलं तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. आणि ज्यांना कुणाला आपल्या त्या चालींच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल किंवा तिथं भेट द्यायची असेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. ह्याला किती अवघड आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. त्या लिंकवरती क्लिक करून नक्की त्या चॅनलला भेट द्या. आवडलं तर नक्की त्या सुद्धा चॅनलला सपोर्ट करा. म्हणजे कसं, इकडच्या लोकांनी तिकडे सपोर्ट करा, तिकडच्या लोकांनी इकडे सपोर्ट करा. सपोर्ट करा, हे महत्वाचं आहे. बस सपोर्ट करत राहा.
जवळजवळ 2-2.5 मिनिटं हा बोगदा आहे. म्हणजे तुम्ही 70-75च्या स्पीडने जर चाललात तर 2-2.5 मिनिटं लागतात हा बोगदा क्रॉस करायला. आणि आता आपण शेवटच्या टोकाजवळ आलेलो आहोत. आणि आता आपण आलो पोलादपूर तालुक्यामध्ये. या बोगद्याच्या एंडिंगलाच जे गाव लागतं त्या गावाचं नाव आहे भोगाव. आणि मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला काही दिसतच नाही, कारण पाऊसच एवढा आहे काय. सो स्टे ट्यून. पुढे खूप काही छान छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर लांब लचक व्हिडिओ बघायचा कंटाळा असेल तर व्हिडिओचा स्पीड वाढवा. 1x 2x स्पीड मध्ये बघण्याचा प्रयत्न करा. पण कृपया कुणीही व्हिडिओ स्किप करू नका. ही सगळ्यांना कळकळीची नम्रतेची विनंती, बरं का. मित्रांनो, पोलादपूरला पोहोचल्यानंतर महाबळेश्वर रोडला आमच्या विरोचन दादांच्या हॉटेलला आपले सगळे सवंगडी जमवून आपल्याला पुढे जायचे. आमचे पकवाज वादक प्रशांत महाराज, गायक नरे महाराज, प्रणित महाराज यांना घेऊन आम्ही निघालो आमच्या गंतव्यस्थानाकडे. तर आता आपण ज्या हॉटेलला थांबलो होतो ते आमच्या विरोचन दादा शिंदेंचं आहे, बरं का. वारकऱ्यांवर खूप प्रेम आहे त्यांचं. महाबळेश्वर रोडला आज शिरल्यानंतर लगेचच गाडी तळाजवळ त्यांचं हॉटेल आहे. कधी आलात तर नक्की भेट द्या. महाबळेश्वर रोडला एंट्री केल्यानंतर सावित्री पूल जेव्हा आपण क्रॉस करतो त्यानंतर पहिलाच राईट टर्न घेतल्यानंतर आपल्याला कुडपणला जाता येतं. पोलादपूर पासून जवळजवळ 28 किलोमीटर आणि माझ्या घरापासून जवळजवळ 72 किलोमीटरचं हे अंतर आहे. रस्ता तसा बरा आहे, काही ठिकाणी खराब आहे, पण पावसाळ्यात कोकणची सफर करत असताना आजूबाजूची हिरवळ बघून रस्त्याकडे कधी लक्षच जात नाही. मित्रांनो, प्रवासादरम्यान आम्हाला एक गोष्ट कळली ज्याच्याने आमची एक्साइटमेंट अजून वाढली. ती म्हणजे आता आपण ज्या गावी चाललोय ते गाव आहे नरवीर तानाजी मालुसुरे यांचे मामा म्हणजे शेलार मामा. मला वाटतं त्यांचं पूर्ण नाव कोंडाजी रायाजी शेलार. आणि हे ऐकल्याबरोबर इतका आनंद झाला की कधी एकदा त्या गावी पोहोचतोय आणि ते गाव पाहतोय असं झालं होतं. आत्ताच आपण या गावाच्या सीमेत प्रवेश केलाय आणि थोड्याच वेळात आपण कुडपणला पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. हे आहे कुडपण गाव. सुंदर, चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेलं, अगदी महाबळेश्वरचं फिलिंग देणार. आणि समोर एक बोर्ड आहे बघा, शेलार मामांच्या समाधीकडे जाण्याचा मार्ग. आपण ज्यांच्या उत्तर कार्याला आलो आहोत ते देखील मामांचे डायरेक्ट वंशज आहेत. आम्हाला इथं आल्यानंतर सगळी वंशावळ अगदी नीट पाहायला मिळाली. त्याचबरोबर शेलार मामांनी हाताळलेली अवजारे म्हणजे त्यांची तलवार इत्यादी वस्तू सुद्धा आम्हाला पाहायला मिळाल्या. ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं ते आमचे हनुमंत महाराज शेलार यांनी सुद्धा खूप छान माहिती या वंशावळीच्या बाबतीत आम्हाला सांगितली. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळालं जगबुडी नदीचं उगमस्थान. होय, खेडमधून वाहणारी जगबुडी नदी इथंच उगम पावते. या ज्या 3 नद्या तुम्हाला एकत्र येताना दिसत आहेत इथूनच उगम पावते आपल्या खेडमधून वाहणारी जगबुडी नदी. आणि इथे आहे सरसेनापती शेलार मामांची समाधी. ज्यांनी उदयभानाच्या नरडीचा घोट घेतला ते शेलार मामा. आम्ही कीर्तन संपवलं आणि जाता जाता आम्हाला अजून एक अद्भुत गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे वर्षापूर्वींचं मामांचं घर. त्यांच्या वंशजांनी अजूनही जशीच्या तशी जतन करून ठेवलेली ही वास्तू, त्या काळची देवांची रूपकं, तो देव्हारा अगदी त्या काळाचा आहे बरं का. या घरात प्रवेश केल्यानंतर अगदी वेगळं चैतन्य आम्हाला जाणवलं.
पण मित्रांनो, आता वेळ झाली परतीच्या वाटेला लागायची. तसं तर इथून पायच निघत नव्हता, पण आमच्यासोबत आलेली मंडळी, गायक वादक, सेकंड शिफ्टला जॉबवर जाणारी होती, त्यामुळं इच्छा नसताना सुद्धा घरच्या दिशेने आम्ही आमचा मार्ग धरला. पण घरी परत असताना आम्ही पाहिलेली सगळ्यात सुंदर गोष्ट मी आता तुम्हाला दाखवणार आहोत. निसर्गानं केलेली ही सुंदर कलाकृती ही पहा. आहे की नाही सुंदर? ही जगबुडी नदी खेडच्या दिशेनं चालले, आजूबाजूची ही खोल दरी, सगळं आम्ही डोळे भरून पाहत होतो, कारण हे सगळं सरप्राईज होतं आमच्यासाठी. थोडेफार फोटो काढले, आजूबाजूला टहळलो आणि पुन्हा जड पावलाने आम्ही घरी निघालो. आमच्या सर्व सवंगड्यांना पुन्हा त्यांच्या ठिकाणी ड्रॉप करून सगळ्यांचा निरोप घेऊन आपण खेडच्या दिशेने रवाना झालो. रामकृष्ण हरी. मग व्हिडिओ कसा वाटला? म्हणजे आपण निघालो होतो ब्लॉग बनवायला. एक मिनिट आहे, बेलचा आवाज म्हणजे आपण फक्त ब्लॉगच्या हेतूने आजच्या दिवसाची सुरुवात केली होती, पण जवळजवळ अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आमच्या सोबत जी मंडळी होती त्यांनी मला सांगितलं की हे शेलार मामांचं गाव आहे. म्हणजे शेलार तानाजी मालुसरेंचे मामा शेलार मामा. आणि इतकं छान वाटलं, निसर्गरम्य सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ऐतिहासिक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जी काही परंपरा चालू आहे किंवा जो काही वारसा त्या लोकांना मिळाला. म्हणजे मला तर असं कळलं की जवळजवळ 1200 शेलारांचे म्हणजे व्यक्ती आहेत तिथे, फक्त शेलारांचे वारसदार आहेत. बाकी इतर भावकीतली लोक असतील ते असतील, पण 1200 लोक म्हणजे मतदार शेलार आहेत. आणि टोटल सगळे शेलार मामांचे वंशज आहेत आणि त्यांना त्या वंशावळीचा अभिमान आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि कीर्तन करत असताना सुद्धा जी शिस्तबद्धता मला बघायला मिळाली. इतकी शांत चित्ताने लोक कीर्तन ऐकत होती, कीर्तनाला प्रतिसाद देत होती. आणि या भागातली मला एक पद्धत आवडली की घरांना जागा कमी आहे, फार कमी आहे. अंगण हा विषय नाही बऱ्याच ठिकाणी, पण जी काही कार्याची कीर्तनं होतात ती सगळी मंदिरात होतात. म्हणजे मी आधीच्या इथे सुद्धा कुडपणला कीर्तन केलं, तिथे सुद्धा मंदिरातच कीर्तन झालं. यावेळेस सुद्धा मंदिरातच कीर्तन. आणि मंदिर सुद्धा कोणाचं भराडी मातेचं, इतकं जागृत देवस्थान होतं ते. तिथे गेल्या गेल्या जे चैतन्य जाणवलं, फार छान वाटलं. आणि नवीन उपक्रमाची सुरुवात ती पण भराडी मातेचा आशीर्वाद मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे छान सुरुवात झाली, म्हणजे व्हिडिओ पण सुंदर मिळाला आपल्याला, छान छान ठिकाणं बघायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा अनुभव वाढत चालला आपला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळाला. आता आपण शेलार मामांच्या गावाला जाऊन आलो. पहिलाच ब्लॉग जर आपला असा असेल तर मग आता इथून पुढं बहुतेक मजाच करू आपण. पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि माझी पहिलीच वेळ आहे, मला काय असं कॅमेऱ्याच्या समोर बोलायची जास्त सवय नाही, त्यामुळं सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतो. वेडी वाकडी जी काही व्हिडिओ झाली असेल ती गोड मानून घ्या. गोड लागली असेल तर, गोड वाटली असेल तर लाईक करा. आणि मी सकाळी सांगितल्याप्रमाणे सपोर्ट कसं करतात, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या. रामकृष्ण.